माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रिकल सर्किट्स अँड नेटवर्क सेमेस्टर थर्ड ह्या सेमेस्टरमध्ये येत असलेला सर्किट रिलेटेड प्रॉब्लेम्स पाहत आहोत. तरी आपण ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावे. सुरुवातीला सर्वांचं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये स्वागत आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये सिंगल पेज AC पॅरलल सर्किट त्याचा एक प्रॉब्लेम आहे, तर ते आपण प्रॉब्लेम पाहूयात. मी जसं सर्किट ड्रॉ करतो तसं सगळ्यांनी सर्किट ड्रॉ करून घ्या. हा आपल्याला गिवन सर्किट आहे आणि त्याच्यामध्ये 230 व्होल्ट सप्लाय ॲट एन अँगल ऑफ 0 डिग्री सोबत इनकमिंग करंट I दिलेला आहे. तर इथे I1 ब्रँच, इकडे I2 ब्रँच, याच्यामध्ये 2 + 6J हे Z1 इम्पिडन्स आणि 10 + 5J हा Z2 इम्पिडन्स. त्याच्यापुढं 15 - 9J हा Z3 इम्पिडन्स. असे सर्किट दिलेलं आहे. तर ह्या सर्किटमध्ये काय दिलेत बघा. यांना इम्पिडन्स ऑफ 2 + 6J ओहम is connected in parallel. 2 + 6J ओहम इम्पिडन्स कनेक्टेड विथ पॅरलल 10 + 5J हे दोन्ही एकमेकाला पॅरलल आहेत आणि त्याच्यानंतर हा त्याचं समोरचं पुढचं सिरीजमध्ये येतोय. तर आपण सुरुवातीला काय करायचं की विचार सिरीज 15 - 9J ओहम हा सिरीजमध्ये आहे. सर्किट कनेक्टेड टू 230 व्होल्ट सप्लाय आणि कॅल्क्युलेट टोटल करंट. आपल्याला कॅल्क्युलेटेड टू फाइंडमध्ये I करंट काढायचा आहे, टोटल करंट आणि पॉवर फॅक्टर आपल्याला PF पॉवर फॅक्टर काढायचा आहे. पॉवर फॅक्टर हे दोन गोष्टी आपल्याला काढायचं आहे. 1 नंबरला करंट, 2 नंबरला पॉवर फॅक्टर. तर आपण लक्ष देऊयात की इम्पिडन्स काढण्यासाठी आपल्याला जो आहे मेन इम्पिडन्स Z असतो. Z = आपल्याकडं फॉर्म्युला येतोय की हा दोन्ही पॅरलल असल्यामुळे, इकडे थोडं लक्ष द्या, हे दोन्ही एकमेकाला पॅरलल आहेत आणि नंतरचा हा समोर सिरीजमध्ये आहे. म्हणून सुरुवातीला 2 पॅरलल असल्याच्या गोष्टी इथं घेऊयात. त्याच्यामध्ये Z1 हा पॅरलल आहे Z2ला, Z1 पॅरलल आहे Z2ला प्लस हा Z3. तर आपण काय सॉल्व करून घेऊया. Z1 पॅरलल Z2 ह्याचा फॉर्म्युला येतोय Z1 Z2 अपॉन Z1 + Z2 हा 2 इम्पिडन्स पॅरलल असल्याचा सोडवण्यासाठी असलेला फॉर्म्युला आहे. तर आपण Z1 + Z2 सॉल्व करून घेऊया. Z1 + Z2 दिलेले व्हॅल्यूमध्ये Z1 दिलेला आहे 2 + 6J अधिक Z2 आहे 10 + 5J. तर ह्या दोघांचं बेरीज करायचं आपल्याला. तर ते बघा कसं येतोय. ह्याच्यामध्ये हा 2 + 10 2 रिअल व्हॅल्यूज आणि हा J असलेला 2 इमॅजिनरी व्हॅल्यूज एकमेकांमध्ये ॲडिशन होतोय. तर Z1 अधिक Z2 = 2 + 10 12 अधिक 6 + 5. इट मीन्स इथे आपल्याला 11J हा उत्तर येतो.
तर हे दोन्ही रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये आहे. तर आपण हे जर पोलार फॉर्ममध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो हे लक्ष द्या, हे जो कॅल्शिय आहे हे FX82ES कॅल्शिय आहे. हे सुरुवातीला ऑन करून घ्यायचं. त्याच्यामध्ये मोड आणि 1 नंबर म्हणजे कॉम्प्लेक्स मोडमध्ये घ्यायचा. इथे 1 नंबरला कॉम्प्लेक्स आलेला आहे, तर आपण कॉम्प्लेक्स घ्यायचा. त्याच्यामध्ये दिलेला रेक्टँग्युलर फॉर्म आहे 12+11J. तर काय करायचा, शिफ्ट करून पोलार फॉर्म घ्यायचा. प्लसमध्ये पोल आहे इथे पोलार फॉर्म. त्याच्यामध्ये 6 शिफ्ट कॉमा 11 ब्रॅकेट कंप्लीट. उत्तर ते येतोय R=12 आणि ॲट एन अँगल ऑफ समोर बघा 61.38. हे लिहायचं असे. अशा तऱ्हेने रेक्टँगल टू पोलार कन्वर्ट करायचा असतो. तरी आपल्याला दिलेलं एक्झाम्पल 12+11 असल्या कारणाने आपण त्याला कन्वर्जन असं करतोय. शिफ्ट पोल 12+ जो आहे इथे कॉमा घेतोय, कॉमा 11. पहा उत्तर येतोय R=16 अँड θ=42.51. Z1 + Z2 16.27 ॲट एन अँगल ऑफ 42.51 डिग्री. हा तुमचा Z1 + Z2 आलेला आहे. तर हे पोलार फॉर्ममध्ये Z1 + Z2 आला. आता आपण काय करूयात, तर मेन जो फॉर्म्युला होता आपला कोणता, पॅरलल Z1 Z2, त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करून घेऊयात. तर ते फॉर्म्युला इथं वर आहे बघा. हे फॉर्म्युलामध्ये आपण काय करायचं, आता Z1 पॅरलल Z2 Z1 × Z2 अपॉन Z1 + Z2. आता आपण Z1 + Z2 सॉल्व केलेला आहे. तर Z1 × Z2 हे कन्सेप्ट आता घेऊया. थोडे इकडे लक्ष द्या. Z1 Z2 अपॉन Z1 + Z2 = Z1 आपल्याला दिल्यापैकी आपण काय करून घेऊया, त्याला सुरुवातीला जे रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये दिलेले आहेत त्याला आपण पोलार फॉर्ममध्ये कन्वर्ट करून घेऊया. जे आपल्याला Z1 दिलेलं आहे Z1 = 2+6J. ह्याचा पोलार फॉर्म आपण बाय कॅल्शियममध्ये करूयात. पोलार फॉर्म 2 and 6 2 and 6. उत्तर आहे 6.32 ॲट एन अँगल ऑफ 71. 6.32 ॲट एन अँगल ऑफ 71.56. तसेच Z2 = 10 + 5J. हे आपण कन्वर्ट करून घेऊया. कन्वर्ट करून घेताना बघा व्हॅल्यू घ्यायचं 10 आणि 5. 10 ॲट एन अँगल ऑफ उत्तर येतोय 11.18 ॲट एन अँगल ऑफ 26.56. 11.18 ॲट एन अँगल ऑफ 26.56. तसेच आपण इथेच Z3 सुद्धा करून ठेवूया. Z3 = व्हॅल्यू येतोय किती, 15 - 9J = पहा 15 - 9 आहे इथं मायनस घ्यायचा. -9 ब्रॅकेट कंप्लीट. S R = 17.49 ॲट एन अँगल ऑफ -30.96.
6. आता थोडंसं लक्ष द्या. सुरुवातीला दिलेलं आपल्याला सर्किट आहे. सर्किटमध्ये दोन इम्पिडन्स एकमेकाला पॅरल दिलेत, इम्पिडन्स 1 आणि इम्पिडन्स 2, आणि इम्पिडन्स 3 जो आहे तो आपल्याला सिरीजमध्ये दिलेला आहे. म्हणून आपण काय करतोय, आपल्याला फाइंडमध्ये टोटल करंट आणि पॉवर फॅक्टर काढायचा आहे. म्हणून टोटल इम्पिडन्स काढण्यासाठी मेन Z इज इक्वल टू Z1 पॅरलल Z2 प्लस Z3 घेतोय. त्याच्यामध्ये Z1 पॅरलल Z2 ह्याच्यासाठी लागणारा जे काही गोष्टी होता Z1 प्लस Z2 आपण काढून घेतला. त्याच्यामध्ये Z1 Z2 Z3 रेक्टँग्युलर टू पोलारमध्ये करून घेतले. आता जे मेन गोष्टी आहेत फॉर्म्युलामध्ये आपण पुटअप करूया. तर Z1 पॅरलल Z1 पॅरलल देखिए Z1 पॅरलल Z2 इज इक्वल टू Z1 Z2 अपॉन Z1 अधिक Z2. इथं आपण व्हॅल्यू पुटअप करूया. तर इज इक्वल टू बघा, Z1चं व्हॅल्यू आहे 6.32 ॲट एन अँगल ऑफ 71.56 इंटू 11.18 ॲट एन अँगल ऑफ 26.56. हा Z1 इंटू Z2 झाला. आता Z1 प्लस Z2 घ्यायचा आहे. 6.32 ॲट एन, इथे आपण Z1 प्लस Z2 पाठीमागे जे आपण काढून ठेवलेलं आहे तेच व्हॅल्यू डायरेक्टली इथे घ्यायचा. हे पहा 16.27 ॲट एन अँगल ऑफ 42.51. तेच व्हॅल्यू इथं आपण पुटअप करून घ्यायचा डायरेक्टली. 16.27 ॲट एन अँगल ऑफ 42.51. इथे Z1 इंटू Z2 आपण Z1 प्लस Z2चं व्हॅल्यू पुटअप केला. आता हे सोल्युशन करत असताना नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला Z1 पॅरलल Z2 इज इक्वल टू इथं डायरेक्टली कॅल्क्युलेशन करायचं आहे. ह्या दोन्ही एकमेकाला बघा, थोडं इकडे लक्ष द्या. हे एकमेकाला गुणाकार होतात आणि आलेले जे गुणाकारचं उत्तर आहे त्याला 16.27 ने डिवाइड करायचं. तर आपण इकडे लक्ष द्या. 6.32 इंटू 11.18 जो उत्तर येतोय हे बघा 70.65. ह्यालाच आन्सरला डिवायडेड 16.27 उत्तर येतोय 4.34. पहा 4.34. आणि त्याच्यानंतर जे काही अँगल असणार आहे अँगल पहा. हे स्टेप सगळ्यांनी लक्षपूर्वक बघा. हे रिअल व्हॅल्यू आहे, हा रिअल व्हॅल्यू आहे. एकमेकाला दोघांचा गुणाकार होतोय आणि त्या आलेल्या उत्तराला इथे हे रिअल व्हॅल्यूचं डिवाइड होतोय. तसेच अँगलमध्ये जे अप्पर साईडला आहेत हे दोन्ही एकमेकाला ॲडिशन होतात आणि आलेल्या उत्तराला हा मायनस होतो. तर इकडे पहा 71.56 अधिक 26.56 हे आलेला आन्सर ज्याला मायनस करायचा 42.51. उत्तर येतोय 55.61 55.61. हा तुमचा उत्तर आला Z1 पॅरलल Z2. जो आपला मेन Z आहे हे Z1 पॅरलल Z2 आता पोलारमध्ये आला तर ह्याचा आपण रेक्टँग्युलरमध्ये कन्वर्ट करून घ्यायचा. तर बघा शिफ्ट मायनस घ्यायचा रेक्टँग्युलर 4.34
कॉमा 55.61 ब्रॅकेट कंप्लीट. उत्तर तो येतोय Z1 पॅरलल Z2 रेक्टँग्युलरमध्ये 2.45 प्लस वायमध्ये 3.58J हा तुमचा रेक्टँग्युलर फॉर्ममधला Z1 प्लस Z2 आला. तर त्याच्या पुढे जाऊन काय सॉल्व करायचं आपल्याला. मेन Z इज इक्वल टू Z1 पॅरलल Z2 प्लस Z3. तर Z इज इक्वल टू Z1 पॅरलल Z2 आहे 2.45 प्लस 3.58 J प्लस Z3चा जो व्हॅल्यू आहे तो व्हॅल्यू 15 मायनस 9J. आता ह्याच्यामध्ये हा दोन्ही रिअल व्हॅल्यू आहेत आणि हा दोन्ही इमॅजिनरी व्हॅल्यू आहेत, हे मायनस आहे. तर ह्याचं उत्तर येतोय Z इज इक्वल टू हे दोन्हीचं ॲडिशन होतं आहे 15 प्लस 2.45 म्हणजे 17.45. हे मायनस आहे. ह्या दोन्ही एकमेकाला जर आपण +3 हे थोडं कॅल्शियममध्ये पहा, खूप सोपा आहे परंतु कॉम्प्लिकेटेड होऊन तुम्ही करताय. 3.58 minus of 9 it means minus of 5.42 जे हे पहा, हे तुमचं उत्तर आलेलं आहे जेडचा रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये. आता ह्याला आपण काय करायचा, कन्वर्ट पोलारमध्ये करायचा. तर लक्ष द्या, शिफ्ट पोल पहिला व्हॅल्यू आहे किती 17.45 कॉमा मायनस 5.42 ब्रॅकेट कंप्लीट. आन्सर R इज इक्वल टू 18.27 Z इज इक्वल टू 18.27 ॲट एन अँगल ऑफ थीटा इज इक्वल टू मायनस 17.25 हा पोलार फॉर्ममधला Z. आता Z आल्यानंतर आपल्याला करंट काढायचा आहे आणि पॉवर फॅक्टर काढायचा आहे. तर टोटल करंट I इज इक्वल टू V अपॉन Z. तर V अपॉन Z मध्ये V आपल्याला दिलेला आहे 230 व्होल्ट आणि 0 डिग्री. तर Z आपण काढलेला आहे 18.27 ॲट एन अँगल ऑफ मायनस 17.25. ह्याचं उत्तर येतोय I इज इक्वल टू I इज इक्वल टू 230 डिवायडेड बाय, इथे पहा 230 डिवायडेड बाय 18.27 उत्तर येतोय 12.58 ॲट एन अँगल ऑफ, हे 0 मायनस ऑफ मायनस म्हणजे मायनस मायनस निघून जातो इथं 17.25 प्लसमध्ये. हे तुमचा करंट येतोय, हे I करंट. हा करंट आल्यानंतर हे रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये येतोय, याचं युनिट ॲम्पियर लिहून टाकायचा. तर पॉवर फॅक्टर पुढे जाऊन सांगतोय आपल्याला. पॉवर फॅक्टर जो काढायचा आहे तो पहा, पॉवर फॅक्टर इज इक्वल टू कॉस ऑफ फाय. पॉवर फॅक्टर इज इक्वल टू कॉस फाय. आता हे त्यामध्ये कॉस ऑफ फाय जो आहे 17.25 हे इथलं फाय घ्यायचा, आलेला करंटमधून फाय. ते आपण कॅल्शियममध्ये पाहतो. कॉस ऑफ 17.25 ब्रॅकेट कंप्लीट. उत्तर येतोय 0.955. बघा 0.955. पॉवर फॅक्टर इज इक्वल टू 0.955 हे लीडिंग पॉवर फॅक्टर आहे. पॉवर फॅक्टर लीडिंग. तर थोडं आपण सर्वजण पहिला स्टार्टिंगपासून लक्ष देऊयात. आपल्याला हे सर्किट दिलेलं आहे. ह्या सर्किटमध्ये 3 इम्पेडन्स आहेत.
इम्पिडन्स 1, इम्पिडन्स 2 अँड इम्पिडन्स 3. इम्पिडन्स 1 मध्ये आणि इम्पिडन्स 1 आणि इम्पिडन्स 2 एकमेकाला पॅरल आहे आणि इम्पिडन्स 3 हा पुढे जाऊन सिरीज आहे आणि 230 व्होल्ट सप्लाय 0 डिग्री हे आमचं सप्लाय दिलेलं आहे. काढायचं आहे आपल्याला आय टोटल करंट आणि दुसरा पॉवर फॅक्टर. तर इम्पिडन्स जेड काढण्यासाठी इम्पिडन्स 1 इम्पिडन्स 2 पॅरल सोडवावा लागतो. पॅरल सोडवण्यासाठी Z1 पॅरल Z2चा हे फॉर्म्युला आहे. Z1 × Z2 आपण Z1 + Z2. तिथे आपण Z1 + Z2 सॉल्व करून घेतलोय. त्याच्यानंतर Z1 Z3 Z2 आणि Z3 तिन्हीही रेक्टँग्युलर फॉर्म टू पोलर फॉर्ममध्ये कन्व्हर्जन करून घेतला. त्याच्यानंतर Z1 Z2चा फॉर्म्युला यूज करून फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुटअप करून Z1 Z2चा व्हॅल्यू निघाला. त्याच्यानंतर Z1 Z2 पॅरलल + Z3चा व्हॅल्यू आपण सॉल्व करून घेतलो. इम्पिडन्स आल्यानंतर टोटल करंट I = V/Z दिलेला व्होल्ट 230 व्होल्ट ॲट एन अँगल ऑफ 0 अँड 18.27 - 17.25 हे व्हॅल्यू आपण पुटअप केला. त्याच्यानंतर आपला जो करंट आहे मेन करंट I = 12.58 ॲट एन अँगल ऑफ 17.25 हे ॲम्पियरमध्ये येतोय. त्याच्यानंतर पॉवर फॅक्टर काढण्यासाठी cos phi यूज करतोय. फायचं व्हॅल्यू आपण 17.25 हे यूज केलेत आणि पॉवर फॅक्टर जो असणार आहे आपला तो 0.955 लीडिंगमध्ये येतोय. हा लीडिंग पॉवर फॅक्टर आहे. तरी हा प्रश्न MSBTचा क्वेश्चन पेपरमध्ये 6 मार्काला येणारा प्रश्न आहे. समर 2012 हे 8 मार्काला पडलेला प्रश्न होता आणि आता रिसेंटमध्ये हा 6 मार्काला पडणारा प्रश्न आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी हा क्वेश्चन व्यवस्थितपणे समजून घेतला असं मी समजतो आणि पुढच्या लेक्चरला आपण सर्वजण वाट पाहता असं अपेक्षा व्यक्त करून मी थांबतो. थँक्यू.